जखमी झालाय। सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुखला मल्टिपल मसल इंजुरी झाली आहे। मुंबईतल्या गोल्डन टोबॅगो स्टुडिओत ही घटना घडली। गंभीर इजा झाली नसली तरी शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला गेलाय। दरम्यान या घटनेमुळे सिनेमाचं शूटिंग 2 महिने लांबणीवर टाकण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपल्या प्रतिनिधी नम्रता दुबे। नम्रता, गोल्डन टोबॅको स्टुडिओ विलेपार्लेमध्ये आहे। तिथे शूटिंगच्या दरम्यान शाहरुख खान जे आहे ते जखमी झालेले होते, म्हणून आपल्या टीम सोबत ते यूएसला रवाना झाले आहेत। फिल्म किंगचे जे शूटिंगचे लोकेशन्स आहेत वायरस स्टुडिओ आणि गोल्डन टोबॅको स्टुडिओ ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे तारीख, कारण की शाहरुखला मल्टिपल इंजरी झालेली आहे। मल्टिपल इंजरी म्हणजे त्यांच्या हातात आणि पायाच्या मसल्समध्ये पूर्णपणे प्रेशर म्हणून त्यांना ते इंजर्ड झालेले आहे आणि आता त्यांना यूएस मध्ये त्यांची टीम घेऊन गेलेली आहे। तिथे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे। त्यामुळे फिल्म किंगचे जे शेड्यूल्स आहेत ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत। ऑक्टोबर आणि सप्टेंबर मध्ये आता शूटिंग होणार आहे। पण शाहरुखच्या फॅनसाठी एक चांगली गोष्ट ही आहे की शाहरुख सिरियसली इंजर्ड नाही आहे आणि त्यांचं ट्रीटमेंट यूएस मध्ये अजून चालू आहे आणि ते लवकर पडद्यावर परत येणार। पण किंग खान जे आहे ते शूटिंग करताना परत एकदा इंजर्ड झालेले आहेत। यापूर्वी पण जेव्हा ते वॉर शूटिंग करत होते तेव्हा पण इंजर्ड झाले होते, पण आता या मसल इंजरीमुळे ते यूएसला गेले आहेत आणि त्यामुळे फिल्म किंगची शेड्यूल जे आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे। आणि त्यांचे एक श्रीलंका मध्ये त्यांची एक फॅमिली ट्रिप प्लॅनिंग होती, ती पण आता पोस्टपोन केलेली आहे। डॉक्टर्सने त्यांना 1 मंथचा जे आहे रेस्ट करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे जे बाकी शेड्यूल आहे ते पण अजून कॅन्सल केलेलं आहे प्रोडक्शन हाऊसने। सिद्धार्थ आनंद या फिल्मचे डायरेक्टर आहेत। त्यावेळी ऍक्शन सीन करताना हा पूर्ण जी घटना आहे ती झालेली आहे, म्हणून शाहरुख खान मसल इंजरीमुळे आता यूएस मध्ये ट्रीटमेंट घेत आहेत। हो, नक्कीच। नम्रता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक।